कसं कळणार तुम्हाला समजतंय? आज आपला लास्ट डे आहे ह्या आठवड्याचा. सॅटर्डे संडे इव्हनिंग पर्यंत मला सगळे होमवर्क पाहिजेत ग्रुपमध्ये. चालेल हर्षदा? प्रथमेश, हा व्हिडिओच्या सगळ्या रेकॉर्डिंग बघा थोडं थोडं. लास्ट पर्यंत डायरेक्ट फॉरवर्ड करून बघितलं तर होमवर्क काय कळेलच तुम्हाला व्हिडिओ मधून. आणि होमवर्क प्लीज टाका संडे पर्यंत. ठीक आहे, चला आपण चालू करूयात. होमवर्क मला वाटतंय ना काल आणि परवाच दिलाय आणि आज थोडाफार जो देईल तो. त्याच्या आधीचा जो पिरियड होता त्याच्यामध्ये तर आपण स्क्रू गेजचा एक्सपेरिमेंटच केलेला होता. ठीक आहे, तर आजचा, कालचा आणि परवाचा 3 दिवसाचा थोडासाच फक्त होमवर्क आहे. तो करायला तुम्हाला फक्त अर्धा तासच लागेल. तो प्लीज होमवर्क करा. ठीक आहे, चला आता चालू करूयात आपला क्लास. तर आता आपण तिसरा धडा चालू केलेला आहे, मोशन इन अ प्लेन. आज आपल्याला हे करायचंय. हे वाला करायचं आज आपल्याला, इक्वेशन ऑफ मोशन फॉर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. हे आपण ऑलरेडी, तुम्हाला आठवते, हे काढलेली आपण इक्वेशन है ना? आठवते? 3 इक्वेशन्स ऑफ मोशन तुम्हाला 9वी मध्ये होत्या. गतिविषयक 3 समीकरणे. तर हे पहिलं समीकरण होतं, राईट? आता हेच आपण काय करणार आहे ना मुलांनो, हेच समीकरण तुम्ही आधी पण शिकलाय, पण इथे आपण त्याला वेक्टर फॉर्म मध्ये करणार आहोत. वेक्टर फॉर्म मध्ये आपण ह्याला काय करणार आहे समजून घेणार आहोत. तर हे पूर्ण पार्ट माहिती, इक्वेशन्स ऑफ मोशन, हा वाला पूर्ण पार्ट, हा वाला जो पूर्ण पार्ट आहे कुठपर्यंत, इथपर्यंत 3 ते 4 मार्काला एक्झाम मध्ये विचारू शकतात. ठीक आहे, तर हे आपण 9th मध्ये ऑलरेडी केलंय. हे मी तुम्हाला इथे क्विकली आठवण करून देते. दिस इज द थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. ठीक आहे, आता ह्याच्यामधलाच आपण काय करणार आहोत, त्याचा वेक्टर फॉर्म करणार आहोत. ठीक आहे, तर चला आता हा इक्वेशन काढण्यासाठी आता मी काय करते, सगळ्यात आधी इक्वेशन आधी काढण्यासाठी हे ग्राफ मी तिकडे घेते, माझ्या व्हाईट बोर्डवर घेते. एक मिनिट. अरे का नाही होते, एक सेकंड. ही घेतली मी आता आकृती तिकडे. बघा आता हे काही नवीन नाहीये. काय आहे ना, ऑलरेडी आपली ना एक कार आहे, ती मोशन मध्ये. नीट बघा, समजा आपला असा एक रस्ता आहे आणि असा आपला एक रस्ता आहे. त्या रस्त्यावरती ना एक अशी ही जी कार आहे ऑलरेडी मोशन मध्ये. ठीक आहे, ती मोशन मध्ये असतानाच तुम्ही काय केलं, इथे बसलाय समजा तुम्ही, स्पीडोमीटर वरती तिची स्पीड नोट केली. सुरुवातीची स्पीड समजा ती किती होती, 20 होती. एक्झाम्पल घेतोय आपण. ठीक आहे, आता काय होतंय ना, त्या गाडीची जी स्पीड आहे, इथून ती गाडी आता युनिफॉर्म स्पीडने चाललेली आहे, युनिफॉर्म ऍक्सेलरेशनने चाललेली आहे, युनिफॉर्म स्पीडने. म्हणजे काय, 20 ची 30 झाली, 40 झाली, 50 झाली, आणि ही प्रत्येक समजा 2-2 मिनिटांनी चेंज होतोय. हे 2 मिनिटांनी 2-2 मिनिटांनी
इक्वल चेंज होते. म्हणजे कळतंय ना तुम्हाला, आपण हे एक्सप्लेन केलेलं आधी. इक्वल टाइम इंटरवल मध्ये इक्वल अमाऊंटने वेलोसिटी चेंज होते. म्हणजेच ही गाडी काय आहे आपली, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन मध्ये, राईट. हे आपण केलेले ना त्या दिवशी ग्राफ, कालच केलेले, राईट. तर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन मध्ये. तर हे बघा, हे इथे 20 होतं, समजा इथे 30 झाली. ही जर आपण असं इथे लाईन काढली ना, तर ह्या पहिल्या 2 मिनिटांमध्ये 30 झाली. इथे समजा इथे 30, हे जे दिसते ना 30, परत इथे 40, इथे 50, इथे 60, इथे 70, आणि हे प्रत्येकी 2-2 मिनिटांनी हा बदल होतोय. ठीक आहे. ह्याच्या जर इथे आपण अशा लाईनी काढल्या तर हा प्रत्येक 2-2 मिनिटांनी जो बदल होतोय तो आहे. ठीक आहे. तर युनिफॉर्म ऍक्सेलरेशनने चाललेली आहे. आता इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी किमती घेतल्या. तर टेक्स्टबुक मध्ये त्या किमती न घेता इन जनरल काय चाललंय ते सांगितलेले. तर इन जनरल म्हणजे जसं आपण मॅथ्स मध्ये कोणत्या किमती माहिती नसल्यावर कसं एक्स मानतो, वाय मानतो, तसंच इथे काय घेतलेलं आहे की बाबा सुरुवातीला गाडीचा जो स्पीड आहे तो यू मांडलेला आहे. ठीक आहे. तर यू इज व्हॉट, इनिशियल वेलोसिटी. इनिशियल वेलोसिटी किती, यू. आणि अशी ती वाढत 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 जाऊन इथे ज्यावेळी पोहोचली ना, तर तिची फायनल वेलोसिटी किती होती. फायनल वेलोसिटी किती होती, व्ही. ठीक आहे. तर मग ही लाईन ऍक्च्युली आपला ही लाईन हाच आपला ग्राफ आहे. पण आता पुढे आपण स्वतःहून एक्स्ट्रा कन्स्ट्रक्शन केलं. कन्स्ट्रक्शन म्हणजे मराठीत त्याला काय म्हणतात, आपण स्वतःहून काही गोष्टी काढल्या. जसे की आता ह्या बी पॉइंट मधून हा आपण काय केलं, लंब काढलाय, परपेंडिक्युलर स्वतःहून काढलाय हा असा. इथून पण परपेंडिक्युलर स्वतःहून काढलाय हा असा. आणि परत ए पासून मग ह्याच्यावर पण एक परपेंडिक्युलर काढलं. असं 3, 1, 2 आणि हा 3, असे 3 परपेंडिक्युलर काढले. ठीक आहे. आणि त्यांना नावं दिलेली आहेत. काय काय नावं दिलेली आहेत त्यांना, काय काय नावं दिली आहेत, बी, सी, डी, ए. ठीक आहे. इथे यांनी व्ही नाव दिले. ठीक आहे. तर मग आता हेच सेम टू सेम वापरून 9वी मध्ये ऑलरेडी आपण एक सूत्र शिकलेलं होतं ऍक्सेलरेशनचं, व्ही मायनस यू अपॉन टी, राईट. ह्याला इकडे पाठवा. मग एटी बरोबर व्ही मायनस यू. दोन्ही बाजूंना आता एक्सचेंज करा. लेफ्टची बाजू राईटला, राईटची बाजू लेफ्टला. तर व्ही मायनस यू इज इक्वल टू एटी आलं. आता हे मायनस यू ला राईटला पाठवा. मायनस यू काय बनेल तिकडे गेल्यावरती, प्लस यू बनेल. मग प्लस लिहायची गरज नसते म्हणून नाही लिहिते मी त्याला. तर मग यू प्लस एटी, हे झालं आपलं गतिविषयक पहिलं समीकरण. आलं, हे आपण केलेलं होतं 9वी मध्ये. आता दुसरं समीकरण काय आहे आपलं, दुसरं समीकरण काय होतं, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. आता हे कसं काढणार, एस म्हणजे आपली डिस्प्लेसमेंट, म्हणजे त्या वस्तूने किती अंतर कव्हर केलंय. 1 किलोमीटर, 10 किलोमीटर, 1000 किलोमीटर, किती अंतर कापलंय ते आपण कसं काढतो, ते आपल्याला मिळतं आपली जी ग्राफची जी लाईन असते त्याच्या खालचा एरिया. काल शिकलेलो आपण, हे मी शिकवलेलं तुम्हाला ग्राफचं स्टडी करताना, एरिया अंडर द कर्व. म्हणून मग आता सेकंड इक्वेशन काढताना आपण लास्ट टाइम केलेलं तसंच 9वी मध्ये, ह्याला आपण 2 तुकड्यांमध्ये वाटूया. तर हा पहिला तुकडा ट्रायंगल, हा दुसरा तुकडा रेक्टँगल, राईट. मग ह्याचं एक्सरसाइज सोडवायला सांगितलेली बघा मी, ते काल एक्सरसाइज मधलंच. ते जर तुम्ही केलं असतं तर हे आता लगेच तुम्हाला कळलं असतं. तर मग एस आपण कसं काढणार आहे, ह्या 2 तुकड्यांचा एरिया घेऊ. तर एरिया ऑफ ट्रायंगल PAC प्लस एरिया ऑफ खाली जो रेक्टँगल आहे OACT. मग ट्रायंगलच्या एरियाचं काय सूत्र आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. तर बेस काय आहे आपला हा AC, हाईट काय आहे ही उंची, ती किती आहे BC. आणि इथे लेंथ, रेक्टँगलचा फॉर्म्युला काय असतो, लेंथ इंटू ब्रेथ ना. तर लेंथ काय आहे आपली OD, आणि ही ब्रेथ काय आहे OA. काय चाललंय कळतंय का तरी दोघांना? येस मॅम. तर हाफ, बेटा AC ची व्हॅल्यू सांग मला हर्षदा. कशाची? AC ची व्हॅल्यू बघ, ह्याला बघून सांग AC ची व्हॅल्यू किती आहे.
तिथे दिले ना एसी आपल्या ह्या ट्रायंगलची ती खालचा पाया आहे ना, तर इथे दिसते टाइम दाखवते ना हे. हो मॅम. तर हे येणार एसी आपला टी. आणि बीसी किती येईल आता? बीसी तर सांगतो बघा, बीसी हा आता इथे नाही, इथे बघ, इथे की नाही आपला हा व्ही नुसता एवढा पार्ट नाहीये, हा फुल आपला व्ही आहे आणि त्याच्यामध्ये हा वाला अर्धा पार्ट काय आहे? यू आहे. तर मग आपल्याला फक्त बीसी हवंय ना, बीसी म्हणजे हा एवढाच पार्ट हवाय. तर ह्याला आपण कसं लिहू शकतो? हा पूर्ण व्ही मधून हा यू मायनस केल्यावर हा उरलेला पार्ट मिळेल ना आपल्याला. हो मॅम. तर इथे येणार मग पूर्ण व्ही मधून यू मायनस केल्यावर जो उरते तो आपला बीसी आहे. हे झालं कम्प्लीट. आता इथे ओडी, ओ डी म्हणजे परत टी, आणि ओए, ओ ए म्हणजे हा पार्ट तर तो यू होता, ठीक आहे, तो हा टी यू झाला. तर आता मी काय करते, हा टीयू ला पहिल्यांदा लिहिते आणि टीयू लिहिण्यापेक्षा यूटी लिहिते. तर ह्या इक्वेशनचा पहिला यूटी मिळाला आपल्याला. हाफ मी जसाच्या तसा ठेवला, ह्याला टी जसाच्या तसं ठेवलं, आणि या पहिल्या इक्वेशन वरून पण कळते व्ही वजा यू ह्याची किंमत किती आलेली? 80 आलेली. 80 हो. वजा यू च्या ऐवजी मी काय ठेवते? 80. काय आता गुणा, सो यूटी प्लस हाफ ए आधी लिहिला आणि हे बघ टी गुणिले टी आलं सेम टू सेम. यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. इझी. यस मॅम. आता पुढे मी काय करते, आता तिसरी इक्वेशन काढायची. तिसरी इक्वेशन पण सेमच अशीच काढायची, फक्त फॉर्म्युला वेगळा वापरायचा आपल्याला. इकडे काढते. तिसरी इक्वेशन काय आहे आपली? तिसरी इक्वेशन आहे आपली व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. हे काढायचं आपल्याला. त्याच्यामध्ये पण एस आहे, तर आपण एसच सूत्र वापरणार आहे इथे पण. सो पण इथे काय करणार आहे ना, ह्या एरिया अंडर द कर्व साठी आता दोन तुकडे न घेता हा पूर्णच्या पूर्ण ट्रेपिझियम जो आहे ना आपला, हा पूर्ण ट्रेपिझियम मी घेणार आहे, एक अख्खाच घेणार आहे न तुकडे करता. मग तो काय आहे? इट इज एरिया ऑफ, काय नाव आहे त्या ट्रेपिझियमचं? ABDO. ठीक आहे, ABDO. मग ट्रेपिझियमचं सूत्र काय आहे? हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स. सम ऑफ पॅरलल साइड, समांतर बाजूंची बेरीज. आठवते का? सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. हाईट म्हणजे त्याच्यामधले परपेंडिक्युलर जी बाजू आहे, ती दोन्ही समांतर बाजूंबरोबर 90 डिग्री बनवते. जसं की बघा, हा दोन समांतर बाजू आहेत आणि ह्याच्या बरोबर 90 डिग्री बनवणारी साइड कोणती आहे? ही ओडी. तर मग आता व्हॅल्यू ठेवा. सो हाफ पॅरलल साइड कोणत्या आहेत? एकमेकांच्या समोरासमोर ही ओए प्लस बीडी, ही बीडी. आणि हाईट किती आहे? तर ही खालची वाली ओडी. तर हाफ ओबी किती आहे आपला? ओए किती आहे? यू. बीडी किती आहे? बीडी ही पूर्ण म्हणजे ही पूर्ण वेलोसिटी बी आहे तो. आणि इथे ओडी किती आहे? ओडी टाइम आहे ना, टी. राईट. तर टी साठी मी काय करते माहितीये? आपलं सूत्र काय होतं ऍक्सेलरेशनचं? ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी होतं. ह्याला इकडे घालवा. मग टी साठी काय सूत्र बनेल? व्ही मायनस यू, आणि ए ला पण खाली आणा, हे बनेल. मग आता मी काय करते बघा, एस इज इक्वल टू हाफ, हे यू प्लस व्ही च्या ऐवजी मी व्ही प्लस यू लिहू शकते, हे ना, मागे पुढे लिहू शकतो. आणि टी ची किंमत काय ठेवते मी? व्ही मायनस यू अपॉन ए. राईट. तर मग बघा आता, हे व्ही प्लस यू, व्ही मायनस यू, आठवते तो फॉर्म्युला आपला इंडायसेस वाला, घातांकाचे नियम? एका ब्रॅकेटमध्ये ए अधिक बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए वजा बी असल्यावर आपण काय करतो? ए वर्ग वजा बी वर्ग. राईट. मग इथे काय? हाफ बी चा वर्ग वजा यू चा वर्ग, आणि हे जे ए सेपरेट राहिलेलं होतं त्याला मी इथे 2च्या बाजूला लागते. मग
अरे आता मी कुठे घेऊ, थांबा इकडचं इरेज करते. ठीक आहे. तर मग हे आता 2a जे इथे होतं हे इकडे घालवा. तर 2as इज इक्वल टू v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर. दोन्ही बाजूंना एक्सचेंज करा, लेफ्टची राईटला राईटची लेफ्टला. राईट इकडचं इकडे तिकडचं तिकडे लिहिलं. मग आता v स्क्वेअर जसाच्या तसा वजा u स्क्वेअर तिकडे गेल्यावर काय होईल, अधिक u स्क्वेअर. तर अधिक चिन्ह टाकायची आपल्याला गरज नाहीये. आणि इथे 2as ला काही चिन्ह नसतं म्हणजे ते अधिक आहे. तर 2as झालं. आलं सेम टू सेम. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. हे पण सेम आलं. येस मॅम. ठीक आहे. तर हे 9वीला केलंय तुम्ही, परत इथे विचारले. तर ह्याला सेम टू सेम छापायचंय परीक्षेमध्ये. बघा हे इथून ते इथपर्यंत हे पूर्ण लिहायला 3 किंवा 4 मार्काला प्रश्न येऊ शकतो एक्झाम मध्ये, आणि येईलच. महत्वाचा प्रश्न आहे हा. ठीक आहे. बाकी आता हा वाला जो पार्ट आहे तो तुम्ही स्वतःहून वाचून काढा. इझी आहे हा, एवढं काही मुश्किल नाहीये ह्याच्यामध्ये. ठीक आहे. अच्छा आता हे वालं गणित ना मुलांना तुम्ही स्वतःहून ट्राय करा. अ स्टोन इज थ्रोन वर्टिकली अपवर्ड्स फ्रॉम ग्राउंड विथ वेलोसिटी 15. At same time instant, a ball is dropped from a point directly above the stone from height 30. At what height from the ground the stone and ball will meet and after how much time? आणि g ची व्हॅल्यू दिलेली आहे. हा एक्झॅक्टली सेम क्वेश्चन, फक्त व्हॅल्यूज वेगळ्या असताना 9वी मध्ये सीबीएसई बोर्डच्या पुस्तकामध्ये दिलाय. तो मी तुमच्या बरोबर आता होमवर्क आहे. हा होमवर्क आहे. हा होमवर्क आहे. थांबा प्रथमेश, तू काय म्हटलं, होमवर्क म्हणालास की काय म्हणालास? येस मॅम. हा थांबा मी तुम्हाला ना आताच दाखवते. हे माझं, अरे हा पण ह्याच्यात सीबीएसईचं बुक नसेल. थांबा ह्याच्यामध्ये दाखवते तुम्हाला पटकन काढून. सीबीएसई क्लास 9 मोशन एक्सरसाइज. मोशन मध्ये होता की ग्रॅव्हिटेशन मध्ये होता? नाही, ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये होता. ह्याच्यामध्ये बघूयात आपण. हा दिसते. A stone is allowed to fall from a top of a tower 100 meter height and same time another stone is projected vertically upwards. एक वरतून फेकलाय, एक खालून फेकलाय आणि एक वरतून सोडलाय. तेच विचारले बघा. कॅल्क्युलेट व्हेन अँड वेअर टू स्टोन्स विल मीट. आणि आपल्या इथे काय क्वेश्चन होता? आपल्या इथे काय क्वेश्चन होता? दिसते. स्टोन इज थ्रोन वर्टिकली अपवर्ड फ्रॉम ग्राउंड आणि सेम टाइम इन्स्टंट 30 मीटर हाईट वरून खाली सोडलाय. मग ऍट व्हॉट हाईट फ्रॉम द ग्राउंड विल द स्टोन अँड बॉल विल मीट अँड आफ्टर हाऊ मच टाइम? मग तेच तिथे काय विचारलंय, व्हेन अँड वेअर म्हणजे केव्हा आणि कुठे भेटतील, आणि हे पण तेच विचारले. एक्झॅक्टली सेम क्वेश्चन आहे. ह्याचं तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे. पाहिजे तर बघा ही वाली जी लिंक आहे ना ही मी टाकते. हे आधी कसं सॉल्व्ह केलंय ते बघा तुम्ही, आणि ह्याला बघून ते वाला सोडवा. ठीक आहे. तर हे तुमच्या ग्रुपमध्ये मी 11th टाकते. हा तुमचा ग्रुप आहे ना, ह्याच्यामध्ये बघा ही लिंक टाकलेली आहे. तर तुम्ही मला बघून सॉल्व्ह करा. ठीक आहे. चला आता पुढे जाऊयात आपण. आता ही वाला टॉपिक ना मुलांनो
खूप महत्वाचा आहे हा, रिलेटिव्ह वेलॉसिटी. आणि हा जो रिलेटिव्ह वेलॉसिटी वाला टॉपिक आहे ह्याच्यावरच आईन्स्टाईन माहितीये तुम्हाला? आईन्स्टाईन माहितीये? आईन्स्टाईन माहितीये का? आईन्स्टाईन कोण आहे माहितीये का तुम्हाला? येस मॅम. हा, जो आईन्स्टाईन शास्त्रज्ञ आहे आणि पूर्ण एक पुस्तक बनवलेलं, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. तर हे रिलेटिव्ह म्हणजे काय? इंग्लिश मध्ये रिलेटिव्हचा काय अर्थ होतो? इंग्लिश मध्ये आपण रिलेटिव्ह, हे माझे रिलेटिव्ह जे म्हणतो, इंग्लिश मध्ये रिलेटिव्हचा काय अर्थ होतो? बोला रे पटकन. इंग्लिश मध्ये रिलेटिव्ह म्हणजे आपले नातेवाईक ना, कळते का तुम्हाला? तर आता इथे रिलेटिव्ह वेलॉसिटी, हा इथे रिलेटिव्ह वेलॉसिटी, आता इथे रिलेटिव्हचा अर्थ थोडा वेगळा आहे. फिजिक्स मध्ये आपल्या रिलेटिव्हचा अर्थ वेगळा आहे. तर काय आहे बघा आता, खूप सुंदर आहे. तुम्हाला ते गाणं आठवते लहानपणीचं, मामाच्या गावाला जाऊयात, त्याच्यामध्ये आठवते का? झुक 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 आगेन गाडी, येस मॅम. पळती झाडे पाहूया. झाडे ऍक्च्युली पळतात आहेत का? झाडे ऍक्च्युली पळतात आहेत का? हो की नाही? नो मॅम, रेल चालते. हा, तर आता बघा, मी तुम्हाला सिंपल काही क्वेश्चन्स विचारणार आहे, नीट बघा. ट्रेनचं प्लॅटफॉर्म तर तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल, राईट? समजा इकडे असा एक प्लॅटफॉर्म आहे आणि इकडे असा एक प्लॅटफॉर्म आहे. इथे माणसं थांबलेली आहेत, इथे पण माणसं थांबलेली आहेत, आणि इथे ना दोन्ही प्लॅटफॉर्मच्या मध्ये तुम्हाला माहितीये दोन ट्रेनची जाण्याची पटरी असते. ही जाणारी ट्रेन असते आणि दुसरी पटरी कशासाठी असते? येणाऱ्या ट्रेनसाठी असते. बरोबर आहे? हो की नाही? आता समजा, नीट बघा हा मुलांनो, इथे जी ट्रेन चालली आहे, ह्या पटरीवरती जी ट्रेन उभी आहे, आणि समजा तुम्ही त्या ट्रेनच्या पटरीमध्ये, म्हणजे त्या ट्रेनच्या डब्यात तुम्ही बसलाय, तर तुम्ही इकडे चाललाय, तर तुम्हाला इकडची माणसं कशी दिसतील? कुठे जाताना दिसतील? हा, उलट्या साईडला. हा, इकडे जाताना दिसतील. समजा, नीट बघा हा मुलांनो, समजा तुमची ट्रेन जी आहे ना ती 20 km/h ने चालली, तर ही मागे माणसं जाताना तुम्हाला त्याच स्पीडने दिसतील. कळते तुम्हाला? येस मॅम. कारनेच ही मागे पण माणसं, तुम्ही जेवढं फास्ट चाललंय ना तेवढी फास्ट मागे माणसं जाताना दिसतील. मग आता खरं तर ती माणसं नाही चाललीत. मग रिलेटिव्ह म्हणजे काय माहितीये का? कुठली पण वस्तू गतिशील आहे की नाहीये, मोशन मध्ये आहे की नाहीये. कुठली पण वस्तू मोशन मध्ये जर असेल तर ती किती स्पीडने मोशन मध्ये आहे, हे सगळं कशावर डिपेंड करतं माहितीये? ऑब्झर्व्हरवर. म्हणजे तुम्ही त्या वस्तूला कुठून ऑब्झर्व करताय, कुठून बघताय, त्याच्यावरती ते डिपेंड असतं. तर म्हणून आता तुम्ही ह्याच्यामध्ये बसलाय, ऍक्च्युअल मध्ये तुम्ही पुढे चाललाय 20 km/h ने, पण तुम्ही स्वतःच ऑब्झर्व करताय, म्हणून तुम्हाला बाहेरच्या वस्तू 20 km/h ने मागे जाताना दिसतात. सिंपल सिंपल. आता समजा, येस मॅम. समजा इथे दुसरी ट्रेन आहे, दुसऱ्या ट्रेन मध्ये पण एक माणूस बसलाय. सपोज असं मानूया आपण, इथे हर्षदा बसले ह्या ट्रेन मध्ये आणि दुसऱ्या ट्रेन मध्ये प्रथमेश तू बसलाय, आणि समजा दोन्ही ट्रेन एकाच दिशेने चाललेत, दोन्ही ट्रेन एकाच दिशेने चाललेत आणि एकाच स्पीडने चाललेत. तर मग खिडकीमधून ज्यावेळी तुम्ही एकमेकांना बघितलं, तर तुम्हाला एकमेकांकडे बघून किंवा तुमच्या एकमेकांच्या ट्रेनकडे बघून काय दिसेल सांगा बरं मला? दोघं पण ट्रेन मध्ये फसलाय, दोघांची ट्रेन एकाच दिशेने चालली आणि एकाच स्पीडने पण चालली आहे. तर तुम्ही ज्यावेळी एकमेकांना बघाल किंवा एकमेकांच्या ट्रेनकडे बघाल, तर ती ट्रेन तुम्हाला कशी दिसेल? पुढे पळताना, मागे पळताना, थांबलेली कशी दिसेल? हे झालंय तुमच्या बरोबर? पुढे माझ्या ट्रेनच्या सोबतीने चालताना. हा, तुझ्या ट्रेनच्या सोबतीने चालताना नाही दिसणार, पण ती चालली तुझ्या सोबतीने ते तुला माहितीये. बट काय दिसेल माहितीये? दोघांची पण ट्रेन थांबली असं वाटेल तुम्हाला.
हो मॅम. है ना. Yes, ma'am. म्हणून मोशनला की नाही, मोशन हे सेंटेन्स जे आहे लक्षात ठेवा, मोशन इज रिलेटिव्ह. मोशन हे काय आहे, रिलेटिव्ह आहे. म्हणजे त्याला काहीतरी मराठीत सापेक्ष समथिंग काहीतरी म्हणतात. म्हणजे काय, कोण बघतंय त्याच्यावरती ते डिपेंड असतं. समजते. मग आता हे जे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं ना, ह्याच्यासाठीच ह्यांनी सूत्र दिलेलं आहे. आता जसं ही 20 किलोमीटर वेगाने चाललेत ऍक्च्युली, पण तुमच्या दोघांसाठी तुमच्या दोघांचा पण वेग किती आहे, 0 किलोमीटर पर आवर. कारण दोघं एकमेकांना बघताय तर सेम स्पीडने चाललंय, म्हणून दोघांना असं वाटतं दोघांची पण ट्रेन थांबली आहे, पण ऍक्च्युअल मध्ये हा 0 नाहीये. ठीक आहे. तर ह्याच्यासाठीच आता बघा पुस्तकामध्ये तुमच्या काय फॉर्म्युला दिलेला आहे हे वाचून काढा. मी आता जे एक्सप्लेन केलंय ना तेच इथे त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. ते दिसतंय पॅरलल ट्रॅक वगैरे, इन द सेम डायरेक्शन ट्रेन इज ट्रॅव्हलिंग, सेम टू सेम तेच एक्सप्लेन केलंय जे मी बोलली आता. म्हणून आता बघा, जर वस्तू अपोजिट डिरेक्शन मध्ये चालले असतील, सो वी कॅन डिफाईन रिलेटिव्ह वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट ए विथ रिस्पेक्ट टू बी ऍज डिफरन्स बिटवीन देअर वेलोसिटीज. कधी, जर ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेला जात असतील तर. आणि बी ची वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू ए ती किती असू शकते, बीबी वजा बीए, बीए वजा बीबी. ठीक आहे. आता म्हणजे काय सांगितलंय बघा इथे. अच्छा, हे सूत्र समजण्यासाठी हे पूर्ण जरा वाचा. त्यांनी काय सांगितलेलं नाही की ऑब्जेक्ट ए म्हणजे सपोज हर्षद आहे आणि ऑब्जेक्ट बी म्हणजे सपोज तू आहेस प्रथमेश. तर हर्षदा ए आहे, तर हर्षदाला प्रथमेशची वेलोसिटी किती जाणवेल, हर्षदाची जी स्वतःची वेलोसिटी आहे त्याच्यामधून प्रथमेशची वेलोसिटी मायनस होईल. ठीक आहे. म्हणूनच बघा ना, आता मी काय सांगितलं तुम्हाला, हेच तर एक्सप्लेन केलं ना. हर्षदाची वेलोसिटी, हर्षदासाठी ती वेलोसिटी किती, रिलेटिव्ह वेलोसिटी ती आपण काढतोय ना. मग हर्षदाची स्वतःची वेलोसिटी व्ही आहे आणि प्रथमेशची वेलोसिटी व्ही. तर आता आपण काय बघितलं, हर्षदाची स्वतःची वेलोसिटी पण व्ही आहे, प्रथमेशची पण वेलोसिटी पण व्ही आहे. म्हणून तर आन्सर आला ना 0 मीटर पर सेकंड, इथे 0 किलोमीटर पर आवर. कळते का. मी जे एक्सप्लेन Yes, केलं ma'am. ते सूत्राच्या स्वरूपामध्ये दिलंय. सेम टू सेम विथ प्रथमेश. प्रथमेश साठी व्ही बी ए म्हणजे वेलोसिटी जी प्रथमेशला जाणवणार आहे, प्रथमेश बी आहे ना, तर मग त्याची स्वतःची प्रथमेशची वेलोसिटी वजा हर्षदाची वेलोसिटी. तर मग अगेन 20 मायनस 20, इथे पण काय आन्सर येईल, 0 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. आता हाच फॉर्म्युला अजून बघूया. समज आता हर्षदा चालले फास्ट, हर्षदाची वेलोसिटी ट्रेनची झालेली आहे 30 आणि प्रथमेशची 20च आहे. तर हर्षदासाठी आता प्रथमेश काय होईल, कोणत्या दिशेला जाईल, प्रथमेश आता मागे जाताना दिसेल ना, है ना. मग हर्षदासाठी प्रथमेशची रिलेटिव्ह वेलोसिटी किती होणार आहे, 30 वजा 20. मग प्रथमेश तुला मागे जाताना दिसेल हर्षदा, पण मग तो 10नेच मागे जाताना दिसेल, 10 किलोमीटर पर आवर मागे जाताना दिसेल. पण समजा जो ऑब्झर्वर प्लॅटफॉर्मवर थांबलाय आणि तो आता प्रथमेशच्या ट्रेनला बघतोय, ह्याची स्वतःची वेलोसिटी 0 आहे, ह्याची स्वतःची वेलोसिटी 0 आहे ना, तो थांबलाय. मग समजा हा सी आहे, आता मग व्ही सी बी म्हणजे सी ऑब्झर्वर साठी बी ची म्हणजे प्रथमेशची वेलोसिटी किती आहे, तर ती किती येणार, 0 मायनस 20. म्हणजे तो अजून जास्त फास्ट जाताना त्याला दिसेल. राईट. तो 20 किलोमीटर पर आवर जाताना त्याला दिसेल. राईट. हो की नाही. इझी. कळलं रिलेटिव्ह वेलोसिटी काय आहे. येस मॅम. स्वतःची किती आहे किंवा जो बघणार आहे त्याची वेलोसिटी किती आहे, मायनस ज्याला बघतोय त्याची वेलोसिटी करायची. इझी. ठीक आहे. येस मॅम. चला आता मग इथे पण तसं मलाच एक एक्झाम्पल दिलेलं आहे रिलेटिव्ह वेलोसिटीच, एक एरोप्लेनचं एक्झाम्पल दिलंय. हे पण सोपं आहे बघा, हे वाचा, समजून घ्या आणि हे कसं सॉल्व्ह केले हे पण समजून घ्या. जर नाही समजलं तर मला नेक्स्ट क्लासमध्ये जरूर विचारा. आपण मंडे ट्यूसडेला असेल आपला क्लास. ठीक आहे. मंडे ट्यूसडेला जर नसला तर वेन्सडेला तर नक्कीच असेल. वेन्सडे थर्सडे फ्रायडे आपले फिक्स डेज येतात.
परत आता मोशन इन टू डायमेन्शन्स, मोशन इन टू डायमेन्शन्स, मोशन इन अ प्लेन. ऍक्च्युअल मध्ये आपल्या धड्यांचं जे नाव आहे ते इथून तो टॉपिक चालू होतोय. ह्याच्या आधी सगळ्या ज्या गोष्टी दिलेल्या तो बॅकग्राऊंड होता गोष्टींना समजून घेण्यासाठी. ठीक आहे. आता हे मी गेल्या क्लासमध्ये पण सांगितलेलं, आता परत सांगते, पण तुम्ही नव्हता म्हणून मी आता रिपीट करते शॉर्ट मध्ये. एक असतं मोशन इन वन डायमेन्शन. वन डायमेन्शन म्हणजे काय माहितीये मुलांनो? फक्त आणि फक्त लांबी. जसं की आता समजा माझ्या हातामध्ये हा पेन आहे, खूप पातळ आहे असं इमॅजिन करा. मग ह्याला काय आहे? नुसती लांबी आहे, रुंदी काहीच नाहीये, कारण हा खूप पातळ आहे. सिंपल. म्हणजे ह्याची जर आपण लांबी मोजायला जाणार तर आपण हे एक्स ऍक्सिसच्या अलोंग ह्याची नुसती लांबी मोजणार. इझी. समजा आता मी काय केलं, हे पेन असे एकावर 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 ठेवून असं पुस्तकासारखा त्या पेनचा शेप बनवला. पेनचा बंडल भेटतो ना मार्केटमध्ये तसा. तर आता ह्याला काय येईल? खाली लांबी पण येईल आणि ही रुंदी पण येईल. बरोबर आहे? येस हे मॅम. झालं आपलं दोन डायमेन्शन झाले. एक्सचं पण मोजायला लागतं आपल्याला, वाय बरोबर पण मोजायला लागतं. मग हे काय झालं? 2 डायमेन्शन झाले, एक्स आणि वाय. म्हणून ह्याला काय म्हणतात? प्लेन. ह्याला लांबी आहे आणि रुंदी आहे. आणि 3D कधी होतं? 3D कधी होतं? ज्यावेळी आता ह्याला दिसते जाडी पण आहे. मग हा माझा बघा, हा माझा एक्स ऍक्सिस, हा आडवा एक्स ऍक्सिस, उभा वाय ऍक्सिस, ह्याची जी जाडी आहे तो काय होईल माझा? झेड ऍक्सिस. कळते तुम्हाला? येस समजतंय का मॅम. मुलांनो? हे सिंपल सिंपल गोष्टी आधी पण होत्या तुम्हाला. जसं की आता बघा, आपला वन डायमेन्शन शेप कुठले आहेत? एकाच डायमेन्शन मधले शेप कुठले आहेत? फक्त ज्याला एकच ऍक्सिसची गरज आहे आपल्याला जर त्याची माहिती द्यायची असेल तर, तो एक आहे पॉइंट, राईट? लाईन. हे आपले काय आहे? वन डायमेन्शन मधले ऑब्जेक्ट आहेत, राईट? हे 1D आहेत. 2D ऑब्जेक्ट कोणते आहेत? सांगा बरं. 2 डायमेन्शन मधले ऑब्जेक्ट कोणते आहेत? 3D शेप्स वगैरे धडे होते ना तुम्हाला. 2 डायमेन्शन मध्ये हे आला एक रेक्टँगल, स्क्वेअर, सर्कल. बरोबर आहे? आणि हेच शेप आता 3D बनतील तर कसे बनतील मुलांना? 3D मध्येच आपण अशा खूप साऱ्या आयतांना जोडून काय बनवू शकतो? बॉक्स बनवतो की नाही आपण? अरे हो की नाही? तर हा आपला काय होता? Yes, ma'am. हा आपला होता रेक्टँगल, शॉर्ट मध्ये लिहिते. येस मॅम. हा हो. आपला काय बनला? क्युबॉइड. त्याला क्युबॉइड म्हणतात. हा आपला होता स्क्वेअर. 4 स्क्वेअरला जोडून आपला काय बनतो? क्यूब बनतो. क्यूब बनतो की नाही असा? हा क्यूब आहे. आणि सर्कलचा काय Yes, बनतो? ma'am. खूप सारे सर्कल एकात एक अडकवले काय हो. बनतं? हा असा. आता सर्कलचं 3 डायमेन्शन नाही दाखवू शकत, बॉल दाखवते म्हणून मी 3D वाला. आपला काय बनतो मग? स्फिअर. गोळा बनतो ना सर्कल पासून. हे बघा, हे पहिलं सर्कल जॉईन केलं, हे दुसरं सर्कल ह्याच्यातून असं अडकवलं, हे तिसरं सर्कल असं अडकवलं, तर हा गोळा बनतो ना स्फिअर. तर हे आपले 3D शेप आहेत. बरोबर आहे? मग जे 3D शेप आहेत ह्याच्यामध्ये बघा, हे ह्याची आपण समजा ही जी उंची आहे ही वाय ऍक्सिसच्या अलॉंग मोजली, ही एक्स ऍक्सिसच्या अलॉंग मोजली त्याची लांबी, आणि मग ही जी त्याची जाडी आहे किंवा रुंदी आहे ही आपण कशाच्या ऍक्सिसच्या अलॉंग मोजतो? झेड. दिसतंय ना? म्हणून आपण ह्याला काय म्हणतो? 3 डायमेन्शनल शेप. ह्याला एक्स ऍक्सिसची पण गरज आहे, वाय ची पण गरज आहे, झेड ची पण गरज आहे. ह्याला पण बघा, इथे दोनचीच गरज आहे, हा वाय ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस. कळते? इथे पण आपल्याला ही जी डायमीटर आहे, ही जी डायमीटर आहे हा वाय ऍक्सिस घ्या आणि ह्याच्यामधून हा एक्स ऍक्सिस घ्या. तर ही इकडची त्रिज्या एक्स ऍक्सिस, इकडची त्रिज्या वाय ऍक्सिस. 1D 2D 3D शेप समजले?
हा, आता काल बघा आपण यस मॅम. क्वेश्चन Yes, सॉल्व्ह ma'am. केले होते. आता काल आपण जे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले होते ते काय घेतलेलं होतं, आपण 1 डायमेन्शन मध्ये सॉल्व्ह केलेलं होतं. म्हणजे काय बघितलेलं होतं आपण, सरळ सरळ की वस्तू जी आहे ही एक्स ऍक्सिसच्या अलॉंग चाललेली. आठवते ना, हे 2, 4 घेतलेले वस्तूने ओ पासून सुरू केले, ती सरळ सरळ एक्स ऍक्सिसच्या अलॉंग गेली. आता समजा, नीट बघा हा मुलांनो, तुम्ही कुठेतरी इथे थांबलाय, इथे तुम्ही थांबलाय, हा आपला ओरिजिन आहे. आता वस्तू असं तुमच्या बरोबर सरळ इकडे न जाता, इकडे पण न जाता, समजा आता ती वाकडी चालली आहे वस्तू, इथून अशी कुठेतरी चालली वस्तू, वाकडी चालली तुमच्या दृष्टीच्या. मग इथे आपल्याला काय करावं लागेल, आपल्या एक्स ऍक्सिस पासून ती वस्तू किती लांब गेली, वाय पासून किती लांब गेली. म्हणून मग हे काय बनेल, डायमेन्शन इन मोशन इन काय बनेल, हे बनेल मोशन इन 2 डायमेन्शन, मोशन इन 2D बनेल. म्हणूनच ह्याला आपण मोशन इन 2D म्हणण्यापेक्षा प्लेन म्हणतोय, कारण हा आपला काय प्लेन आहे, फ्लॅट सरफेस आहे. समजतंय, कन्सेप्ट समजले आपण नक्की काय करणार आहे. चला, Yes, तर ma'am. आता in 2 Yes, ma'am. dimensions, that is motion in a plane. आता ह्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे. वाव, आता एक वस्तू आहे, ती सुरुवातीला बघा इथे दिसते आपल्याला, इथे काय दिलेलं आहे, तिचं अंतर दिलेलं आहे. चला हे थोडंसं वाचूया आपण. अच्छा, एव्हरेज आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटीज, हे वाचण्याच्या आधी आपण हे वालं वाचूयात. बघा, पटकन वाचते मुलांनो, वाचते मी फास्ट, पण मिनिंग तुम्हाला एक्सप्लेन करेल त्याचा. सो फार वी वेर कन्सिडरिंग, हे पुस्तक थोडं ब्लर ब्लर आहे ना. सो फार वी वेर कन्सिडरिंग रेक्टिलिनियर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. एका लाईनीमध्ये रेक्टिलिनियर घेत होतो. डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द ऑब्जेक्ट वॉज ऑलवेज अलॉंग 1 स्ट्रेट लाईन, म्हणजे एक्स ऍक्सिस वर होतं. Now we will consider the motion of an object in 2 dimensions, that is along a plane. Here the direction of force acting on an object will not be in the same line as its initial velocity. म्हणजे काय, ज्या दिशेने, बघा इथे सांगते, समजा वस्तू वाकडी कधी होते, तुम्ही जर मुलांनो फुटबॉल वगैरे खेळला असाल तर समजा हा इथे असा मुलगा आहे आणि त्याचा इथे बॉल आहे, त्याने जर सरळ मारलं तरच बॉल सरळ जातो, राईट. थोडस जरी त्याचा पाय वाकडा लागला की बॉल वाकडा जातो, हो ना. म्हणजे फोर्स, वेलॉसिटी आधी त्याची ह्या दिशेने होती, पण त्याने आता फोर्सच असा लावला बॉलला, थोडासा वाकडा फोर्स लागला तर बॉलची दिशा चेंज झाली आणि बॉल इकडे जायला लागला. इथे पण तेच होतंय, ऑब्जेक्ट सरळ नाही जाते, ऑब्जेक्ट तिरका गेलाय, कारण आधी त्याची जी सरळ वेलॉसिटी तिरकी का झाली, कारण फोर्स चुकीचा लागलेला आहे. ठीक आहे, कळतंय. तर बघा, thus the velocity and acceleration will have different directions. For this reason we have used vector equations. म्हणून आता इथे वेक्टर्सची गरज पडणार आहे. का बरं, फोर्स स्वतःच वेक्टर क्वांटिटी आहे ना, मग दिशा येते तर वेक्टर्स यूजच करावे लागतील आपल्याला. The definitions of various terms given in section 3.2 will remain valid except that magnitude of average velocity and value of average speed will be different as magnitude and displacement need not equal to the path length. म्हणजे काय सांगितले, हे आपलं 3.3.1 आहे ना, पण ह्याच्या आधी जे आपण हे सगळे टर्म्स बघितलेले होते, हे रिलेटिव्ह वेलॉसिटी, परत त्याच्यानंतर ना हे सगळे टर्म्स, पाथ लेंथ वगैरे, हे दिसतंय 3.2a, हे सगळं म्हणजे ह्या आधीचे जे आपण सगळे टर्म्स बघितले ते डिस्प्लेसमेंट, पाथ लेंथ म्हणजेच डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट डिस्टन्स म्हणजेच पाथ लेंथ, एव्हरेज वेलॉसिटी, एव्हरेज स्पीड, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, इन्स्टंटेनियस स्पीड, ह्या सगळ्या सेम टू सेमच राहणार आहेत असं ते म्हणतात, एक्सेप्ट काही गोष्टी ज्या इथे दिलेल्या आहेत. आता फॉर एक्झाम्पल, इफ अ पार्टिकल ट्रॅव्हल्स अलॉंग अ सर्कल, आता सर्कल मध्ये गोल गोल पार्टिकल फिरते आणि कम बॅक टू इट्स इनिशियल पोझिशन, तर ऑब्व्हियसली डिस्प्लेसमेंट 0 होईल, आपण बघितलेलंच होतं, विस्थापन 0 होईल आणि पाथ लेंथ विल बी इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, हे तर 9वीला पण आपण बघितलेलं. ठीक आहे, आता जरा इथून आपला ऍक्च्युअल टॉपिक चालू होतोय.
एव्हरेज अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीज. आता एव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे सरासरी, पूर्ण जर्नीची सरासरी आपण काढतोय. आणि इन्स्टंटेनियस म्हणजे काय, इन्स्टंट, त्या इन्स्टंटला त्या पर्टिक्युलर सेकंदासाठी त्याची किती व्हेलॉसिटी ती आपण काढणार आहे. पण आता इथे आपण काय घेतोय मुलांनो, हे एव्हरेज आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आधी पण आपण इथे शिकलोय बघा, वरती कालच आपण बघितलेलं होतं. हे दिसतोय इथे, हे बघा दिसतंय, एव्हरेज स्पीड, instantaneous speed, average velocity, instantaneous velocity. हे ऑलरेडी आपण शिकलेले, म्हणजे नंबर 4, 5, 6 हे वाले सगळ्या डेफिनेशन. पण आता ह्याच सगळ्या डेफिनेशन आपण ज्या एका लाईनीसाठी शिकलेलो होतो ते आता आपण काय घेणार आहे इथे 2 डायमेन्शन मध्ये घेतले. तर बघा, स्टडीइंग द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट इन 2 डायमेन्शन. फॉर सिम्प्लिसिटी वी विल टेक प्लेन टू बी XY प्लेन. XY प्लेन हे दिसतंय, हा इथे X, हा इथे Y. ठीक आहे. To describe the position of an object in this plane, we will have specify both its X and Y coordinates. The definitions of displacement, average and instantaneous velocity, average and instantaneous speed and acceleration will remain same as those for rectilinear motion. Same राहतील, except that each of these quantities will now have components along X and Y direction. So now let us assume object to be at point P at time t1. दिसतंय, एक ऑब्जेक्ट इथे P ला आहे. ज्यावेळी टाइम काय होता t1, म्हणजे पहिल्या t1 टाइम किती, t1 म्हणजे समजा पहिले 10 सेकंड, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट कुठे पोहोचला, इथे O पासून त्याने सुरुवात केली जर्नी, इथे P ला पोहोचला. ठीक आहे. नंतर पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट विल बी डिस्क्राइब बाय पोझिशन वेक्टर R1. हे दिसतंय, हे P ला जोडले आणि नाव काय दिले, पोझिशन वेक्टर. काय असतं आठवतंय ना, पोझिशन दाखवणारी लाईन म्हणजे पोझिशन वेक्टर. हे आपण ऑलरेडी पहिल्या धड्यामध्ये बघितलेलं, दुसऱ्या धड्यात बघितलेलं होतं वेक्टर्सच्या. तर पोझिशन वेक्टर काढला. आता पुढे काय होतंय ना मुलांनो, ही स्ट्रेट लाईन आहे, म्हणजे इथे ऑब्जेक्ट काय करतोय, इथे मे बी ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशन मध्ये आहे. आता ते इथे मेन्शन नाही केलंय की युनिफॉर्म मोशन मध्ये आहे की नाहीये, ते मेन्शन नाही केलंय. युनिफॉर्म मोशन मध्ये की युनिफॉर्म ऍक्सेलरेशन मध्ये ते मेन्शन नाही केलेलं, पण युनिफॉर्म आहे हे एवढं तर कळलंय आपल्याला, स्ट्रेट लाईन आहे म्हटल्यावर. नंतर काय झालंय दिसते, मे बी टाइम वाढत चाललंय, त्याचा स्पीड जास्त वाढत नाहीये. अच्छा, हा वेलॉसिटी दिलीये म्हणजे युनिफॉर्म ऍक्सेलरेशन दिले मुलांना, हे दिसते ना, हे Vy, Vx म्हणजे वेलॉसिटी दिलेली आहे. तर वेलॉसिटी टाइम ग्राफ जर घेतला आपण, तर ऑब्जेक्टची वेलॉसिटी एक समान वाढते. आता जस्ट जे आपण बघितलेलं, इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये इक्वल अमाऊंटने वेलॉसिटी त्याची चेंज होते. ठीक आहे. तर पोझिशन वेक्टर घेतला. आता त्याच्यासाठी मग R1 ची व्हॅल्यू काय येणार आपली, हे ऑलरेडी आपण केलेलं आहे. सेम वे R2 ची पण व्हॅल्यू दिलेली. R2 आता इथे कुठे घेतलेलं आहे, हा इथे काय दिलंय, टाइम t2 साठी पोझिशन ऑफ द वेक्टर ऑब्जेक्ट कुठेतरी दुसरीकडे R2 पण दिलेला आहे. आणि डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम x1 टू x2. Now we can average the velocity. We average delta r by delta t. अच्छा, बघा हे खूप सोपं आहे, मी तुम्हाला काढून दाखवते, इझी आहे. ह्याचं पुढचं पण बरंच काय काय आहे. तर आपण एक तरी पॉइंट आज आपला हा कम्प्लीट करूयात, लिमिट वगैरे. ठीक आहे, बघा मी एक्सप्लेन करते तुम्हाला, इझी आहे, खूप इझी आहे. हा इथे दिलेले R2. घेतले मी. हे 2-3 मिनिटं थांबा. हा हर्षदा आणि प्रथमेश प्लीज जाऊ नका, थोडंसंच आहे आपलं हे. आता हे बघा, ही घेतली मी तुमची डायग्राम, इथे नीट समजून घ्या. खूप इझी आहे हे, समजलं ना, खूप भारी आहे हे, तुम्ही स्वतः सोडवू शकता. मग काय दिलेलं आहे बघा, आपली वस्तू जी आहे इथून O पासून इथे P ला आली आहे पहिल्यांदा, आणि ह्याच्यासाठी टाइम किती लागलेला ह्या O पासून बघा,
ओ पासून पी पर्यंत जायला त्याला टाइम किती लागलेला आहे T1. ठीक आहे. आणि परत पी पासून ओ पर्यंत गेली समजा, तर पी पासून सॉरी क्यू आहे, हा क्यू पर्यंत गेली तर त्याच्यासाठी त्याला किती टाइम लागलेला आहे T2. ठीक आहे. तर आता आपण जेव्हा पण सेंटर पासून बघा लाईन काढतो, तर हा आपला ओपी बार जो आहे ना बघा, ओपी बार ह्यालाच यांनी काय नाव दिलेलं आहे R1, R1 बार नाव दिले. तर हा आपला पोझिशन वेक्टर आहे. आणि सेम टू सेम इथून ते आता दुसरी पोझिशन आहे क्यू पर्यंत, त्याच्यासाठी काय नाव दिलेलं आहे म्हणजे पी क्यू बारला काय नाव दिलेलं आहे, काय नाव दिलेलं आहे त्याला R2 बार. ठीक आहे. तर मग आता आपल्याला काय काढायचंय, ऑब्जेक्टची काय काढायची डिस्प्लेसमेंट. की इथे दिसते तुम्हाला x1 आधी x1 पोझिशन वर होता, परत तो x2 वर गेलाय. x1 आणि x2 मध्ये जो बदल झालाय x ऍक्सिसच्या अलॉंग झालाय, आणि y1 आणि y2 मध्ये जो बदल झालाय तो y ऍक्सिसच्या अलॉंग बदल झालाय. तर आता बघा तुम्हाला माहितीये पोझिशन वेक्टरचे आपण कंपोनेंट्स रिझॉल्व्ह करू शकतो. तर आपला हा R1 बार ऍक्च्युअली काय होणार आहे, हे x1 i हॅट बरोबर आहे, x1 i हॅट प्लस इथे y1 j हॅट. माहितीये ना कंपोनेंटला आपण रिझोल्युशन ऑफ कंपोनेंट्स शिकलेलो वेक्टर्स मध्ये. तर ही R1 ची किंमत झाली. ऍक्च्युअली नुसतं स्ट्रेट लाईन वर वस्तू गेली असती तर R1 ची किंमत काय असते, ही x1च असते. पण आता ती 2 डायमेन्शन मध्ये घेतोय म्हणून x पण आला y पण आला. सेम टू सेम आपल्या R2 ची व्हॅल्यू काय होईल, x2 i हॅट आणि y2 j हॅट. कळतंय का काय चाललंय. मग आपल्याला काय काढायचे डिस्प्लेसमेंट, म्हणजे R1 च्या तुलनेत R2 वरती जाताना वस्तूने किती अंतर कापलं. डिस्प्लेसमेंट म्हणजे हे काढायचंय बघा, दिसते तुम्हाला. मग हे R2 मायनस R1 लिहिले राईट. मग डिस्प्लेसमेंट म्हणजेच R मध्ये किती बदल झालाय, म्हणून आपण त्याला नाव देतो डेल्टा R. आता इथे डिस्प्लेसमेंटला आपण S नाव नाही देणार आहे, आपण नाव देणार आहे त्याला S न देता डेल्टा R नाव देणार आहे. मग डेल्टा R काय आहे तुमच्या फायनल मायनस बदल काढतो नेहमी मुलांनो, फायनल मायनस इनिशियल असतं ना, फायनल मायनस इनिशियल, मग R2 मायनस R1. तर आता मग ह्यांची पण वजाबाकी होणार, हे x2 i हॅट आणि ह्याची पण वजाबाकी होणार. तर बघा टेक्स्टबुक मध्ये मग तेच दिलेले दिसते तुम्हाला इकडे. हे R2 आपलं सेम टू सेम मी मगाशी लिहिलं, x इथे R1 पण लिहिलं आणि दोघांची वजाबाकी दिसते. मग काय केलंय, दोघांची वजाबाकी करण्यासाठी आधी R2 ची व्हॅल्यू लिहिली मी, x2 i हॅट प्लस y2 j हॅट मायनस, आता मायनस मध्ये हे दोघांचे पण चिन्ह बदलतील माहितीये ना, x1 i हॅट आणि हे प्लस च मायनस होईल कारण वजाबाकी करू द्या आपण, तर हे होईल y1 j हॅट. तर मग ह्याच्यातला i बरोबर घ्या. तर x2 आणि x1 बघा आणि दोघांबरोबर i आहे, तर i मी काय करते बाहेर लिहिते कॉमन काढून, मग इथे येणार x2 मायनस x1. आणि सेम टू सेम आता इथे मी वजाचं चिन्ह पण कॉमन काढते. हा वजाचं पण जर चिन्ह कॉमन काढलं किंवा अधिक, सपोज मी इथे लिहिलं अधिकचं चिन्ह टाकलं, नाही वजाचं चिन्ह इथे कॉमन काढावं लागेल. पण इथे बघा उलट होईल मुलांना, इथे वजाचं चिन्ह कॉमन काढल्यामुळे आतली चिन्ह बदलतात ना, तर इथे काय होईल, ओ सॉरी 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 हे वाला घ्यायचंय आपल्याला. हा ह्याच्यामध्ये अधिकचं चिन्ह बाहेर येणार बरोबर. हे अधिकचं चिन्ह बाहेर काढल्यावर हे वायचं चिन्ह तसंच्या तसं, आणि हे y1चं y2चं पण जसंच्या तसं ह्याचं पण, आणि हे जे मी बाहेर दिलं राईट, हे जे वालं एकत्र घेऊन इझी. x2 मायनस x1 i हॅट आलं, y2 मायनस y1 j हॅट आलं. हेच दिलं इथे पुस्तकामध्ये दिसतंय, x2 मायनस x1 i हॅट y2 मायनस y1 j हॅट. इझी इझी. हा आणि आता आपलं हे सूत्र आहे एव्हरेज वेलोसिटीचं सूत्र काय आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम राईट. मग आता आपली जी डिस्प्लेसमेंट आली त्याला फक्त आपण काय करणार आहे, ह्याला टाइमनेच भागणार आहे. की ऑलरेडी आपली जी डिस्प्लेसमेंट आली आहे त्याचा टाइमने भागलं, इथेच भागून टाकते मी. बघा टाइम काय आपला T2 मायनस T1, तर ह्या दोघांना पण T2 मायनस T1 ने भागावं लागेल ना, म्हणून फक्त आपण काय करणार, पण मग छेदांना सेपरेट करणार. दोघांचा कॉमन छेद लिहिण्यापेक्षा मध्ये बेरजेचं चिन्ह टाकून इथे वजा दोन्ही बाजूला
T2 मायनस T1 आपण लिहू शकतो. अरे माझं पेन नीट लिही ना. तर इथे पण T2 मायनस T1, इथे पण T2 मायनस T1. तेच इथे केलंय बघा. दिसते? x2 मायनस x1 T2 मायनस T1, y2 मायनस y1 T2 मायनस T1. हे इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली बघा. हे 2 1 एकत्र झाले, इकडचा 1 इकडे शिफ्ट झालाय. इझी राईट. तर पण मग हे पण x वाला, हा तर आता हे जे x वाला आहे हे फक्त x शी संबंधित आहे, म्हणून ही x शी संबंधित असलेली वेलोसिटी आणि ही y शी संबंधित वेलोसिटी आहे, म्हणून ह्याला सेपरेट स्पेशल नाव दिलं की हे जो ब्रॅकेट आहे x2 मायनस x1 अपॉन T2 मायनस T1 हा वेलोसिटी x ऍक्सिसच्या अलॉंग किती वेलोसिटी तो दाखवते, म्हणून ह्याला लिहिले v एव्हरेज अलॉंग x ऍक्सिस. म्हणून बघा इथे ब्रॅकेटच्या बाहेर x लिहिलंय आणि ही पण वेलोसिटीच आहे, पण ही y ऍक्सिसची अलॉंग वेलोसिटी आहे. म्हणजे आपण काय करतोय, माझं जे ऑब्जेक्ट आहे बघा मुलाट, माझं जे ऑब्जेक्ट आहे ते बघा इथून जे इथपर्यंत जाताना हे x ऍक्सिसच्या अलॉंग त्याची किती वेलोसिटी राहिली असेल आणि y ऍक्सिसच्या अलॉंग त्याची किती वेलोसिटी राहिली असेल, म्हणून आपण ह्याला लिहिलं v एव्हरेज x आणि इकडच्या बाजूला लिहिलं आपण v एव्हरेज y च्या ऍक्सिसच्या अलॉंग y च्या तुलनेत तो किती चाललाय आणि x च्या तुलनेत किती वेलोसिटीने चाललाय, असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे समजा एक माणूस इथे उभं राहून बघतोय तर त्याच्या तुलनेमध्ये किती वेलोसिटीने ती वस्तू चालली आणि इथे माणूस एखादा उभं राहून बघतोय तर त्याच्या तुलनेत किती वेलोसिटीने ती वस्तू चालली. कळतंय? म्हणून मग आपला काय आला कंपोनंट इथे, हे बघा x आला इथे, y आला इथे. ठीक आहे. आणि आता इथे VAB काय आहे तेच इथे सांगितले. ह्या कंसाची व्हॅल्यू म्हणजे हे VAB x ठेवले आणि हे VAB y ठेवले, y ची किंमत. इझी. म्हणून इथे दिलेले आहे एव्हरेज वेलोसिटी इज वेक्टर डायरेक्शन अलॉंग डेल्टा r दॅट इज अलॉंग डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. ज्या डिरेक्शनला वेलोसिटी डिस्प्लेसमेंट आहे त्याच डिरेक्शनला जे आहे ते आपला डेल्टा r असेल. ठीक आहे. आता ह्याचे मॅग्निट्यूड मुलांनो, आता परत दोन गोष्टी असतात, एक असतं मॅग्निट्यूड, एक असतं डायरेक्शन. तर ह्याची आपल्याला किती वेलोसिटीने ती वस्तू चालली त्याचा आकडा पाहिजे असेल, 20 मीटर पर सेकंड आहे, 50 मीटर पर सेकंड आहे, ते काढायचं असेल तर हे सूत्र वापरायचं. आणि दिशेला कुठल्या दिशेला चालली तर हे आहे त्याचं टॅन थीटा. तर आता इथे आकृतीमध्ये तुम्हाला थीटा दिसेल कुठेतरी. अच्छा इथे नाही दाखवले थीटा, ते थीटा तुम्हाला कुठे दिसेल माहितीये, हे बघा मी माझ्या आकृतीमध्ये दाखवते त्याला थीटा. हे इथे असं जे कर्व केलंय ना त्याने, हे बघा. तर ही जी लाईन आहे आपली वस्तू जाण्याची आणि ही एक्स ऍक्सिस, तर इथे मोस्टली थीटा असतो आपला, आपण वेक्टर्स मध्ये पण बघितलेला होता. म्हणजे एक्स ऍक्सिसच्या तुलनेत तो किती वाकडा चाललाय, किती अँगलने वाकडा चाललाय. इझी. ठीक आहे. तर मग दिशा पण मिळेल, किंमत पण मिळेल. आता ह्या सूत्रावर आधारित जे आहे ना मुलांनो, आपण काय करूयात, गणित सोडवू नेक्स्ट टाइम. हे उरलेला पोर्शन पण तेव्हाच घेऊयात. ठीक आहे. तर तुम्हाला अजून जास्त चांगलं समजेल. इथे जसं दिलेलं बघा हेच गणित आपण मे बी सोडू. ठीक आहे. तर चला आता उरलेलं आपण नेक्स्ट क्लास मध्ये बघूयात. आता टाइम बराच झाला, आपण थोडं एक्स्ट्रा घेतलं आज. तर नेक्स्ट क्लास मध्ये आता तुम्हाला काय काय करून यायचंय, होमवर्क, फक्त आणि फक्त होमवर्क करून